नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की होमगार्ड या पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। तर या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, तुमच्या जिल्ह्याची होमगार्ड जाहिरातीची PDF फाईल कशी बघायची, शैक्षणिक पात्रता काय आहे, शारीरिक चाचणीमध्ये कोणकोणते इव्हेंट आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर होमगार्ड या पदाचा अर्ज करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर आधी तुमच्या जिल्ह्याची संपूर्ण जाहिरात बघून घ्यायची। जाहिरात बघण्यासाठी महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी 2024 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती दिलेल्या आहेत। तर तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यासमोर अर्ज भरण्याचा कालावधी दिलेला आहे। त्यानंतर जिल्हानिहाय अर्ज भरण्याकरिता आवश्यक माहिती इथं जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या जिल्ह्याची होमगार्ड भरती PDF फाईल ओपन होईल। या PDF फाईल मध्ये होमगार्ड भरती संबंधित किंवा ॲप्लिकेशन करण्यासंबंधित संपूर्ण माहिती दिलेली। ही संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। यामध्ये होमगार्ड सदस्यत्वाची माहिती दिलेली आहे, होमगार्ड सदस्यत्वाची कर्तव्ये दिलेली। जर होमगार्ड म्हणून तुमची निवड झाली तर कोणकोणती कामं करावी लागणार आहे तर त्या कामाची माहिती इथं दिलेली आहे। होमगार्डांना देय भत्ता किती राहणार आहे त्या देय भत्त्याची माहिती इथं दिलेली। शिस्तीमध्ये होमगार्डांना काही नियम व अटी घालून देण्यात आलेले आहेत। त्या नियम अटी एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर होमगार्डची नोंदणी करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारे शुल्क देण्याची गरज नाही, तर होमगार्डाची नोंदणी ही निःशुल्क राहणार आहे। त्यानंतर होमगार्ड म्हणून तुमची निवड झाली तर तुम्हाला काय फायदे होणार आहेत ते फायदे इथं दिलेले। जर तुम्ही 3 वर्ष सेवा केली किंवा 3 वर्ष काम केले तर राज्य पोलीस दल असेल, वन विभाग असेल किंवा अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण दिलं जाणार आहे। त्यानंतर होमगार्डाची नोंदणी करताना किंवा अर्ज करताना काही नियम व अटी देण्यात आलेले आहेत। त्या संपूर्ण नियम अटी एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत। होमगार्ड पात्रतेचे निकष देण्यात आलेले आहे। पात्रतेचे निकष मध्ये शैक्षणिक पात्रता तुमची कमीत कमी 10वी उत्तीर्ण असायला हवेत। शारीरिक पात्रतामध्ये उमेदवाराचे वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आतमध्ये असायला हवी आणि पुरुषांची उंची 162 सेंटीमीटर आणि महिलाची उंची 150 सेंटीमीटर असायला हवी। छाती फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगविता 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर वाढायला हवी। अशा पद्धतीने ही शैक्षणिक आणि शारीरिक पात्रतेचे निकष देण्यात आलेले आहेत। त्यानंतर या पदासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे किंवा डॉक्युमेंट लागणार आहेत तर त्या डॉक्युमेंटची लिस्ट इथं दिलेली आहे। यामध्ये रहिवासी पुरावा म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट असायला हवं। शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच तुमची 10वी झालेली असेल तर बोर्ड सर्टिफिकेट किंवा गुणपत्रक तुमच्याकडे असायला हवं। जन्म दिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं ITI झालेलं असेल, NCC झालेलं असेल किंवा खेळाडू असतील तर याचं प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र आवश्यक लागणार आहे। खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र किंवा पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट लागणार आहे। तर इतके डॉक्युमेंट या पदासाठी लागणार आहेत। शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांसाठी धावणे 1600 मीटर, महिलांसाठी 800 मीटर राहणार आहे आणि जर तुम्ही 5.10 सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी टायमिंग मध्ये येत असतील तर 20 गुण मिळणार आहेत आणि महिलांसाठी 2 मिनिटं 50 सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी टाइम येत असेल तर 25 गुण मिळणार आहेत। तर किती टायमिंगला किती गुण मिळणार आहे ते तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचंय किंवा एकदा व्यवस्थित बघून घ्यायचंय। गोळाफेक पुरुषांसाठी 8.50 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतर असेल तर 10 गुण दिले जाणार आहेत। महिलांसाठी 6 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतर असेल तर 10 गुण दिले जाणार आहेत। हे संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। त्यानंतर तांत्रिक अर्हता किंवा तुमच्याकडे टेक्निकल सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत। जर तुमच्याकडे ITI प्रमाणपत्र असेल तर 2 अतिरिक्त गुण दिले जातील। जर तुमचं ITI प्लस खेळामध्ये प्रावीण्य मिळविलेले असेल तर 3 गुण दिले जातील। जर तुमचा ITI प्लस खेळामध्ये प्रावीण्य मिळविलेले असेल किंवा माजी सैनिक असतील तर
4 गुण दिले जातील, तर अशा पद्धतीने हे अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत. त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर इथं रेड कलर मध्ये एक सूचना दिलेली, ही सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. जर इतर जिल्ह्यात अर्ज दाखल केला तर तुमचा अर्ज बाद करण्यात येईल, याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. तुमचा जो जिल्हा असेल किंवा होमगार्ड पथक उपपथक असेल त्या अंतर्गत जे पोलीस स्टेशन येत असेल त्या पोलीस स्टेशन मध्येच अर्ज करता येईल, इतरत्र कुठेही अर्ज करता येणार नाही. समजा माझा सातारा जिल्हा आहे त्या अंतर्गत हे पोलीस स्टेशन येतील तर यामध्येच अर्ज करता येईल, इतरत्र मला कुठेही अर्ज करता येणार नाही, याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. ही संपूर्ण PDF फाईल एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायची. त्यानंतरच होमगार्ड या पदाची नोंदणी किंवा ऍप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी होमगार्ड एनरोलमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. तर तुम्हाला हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्याआधी इथं रेड कलर मध्ये सूचना दिलेली, ही संपूर्ण सूचना एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. उमेदवारांनी पथक किंवा उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्यातच अर्ज सादर करावा. तालुक्यातील नजीकचे पथक किंवा उपपथक निवड करावे. तसेच पोलीस ठाण्याची निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे. अन्य जिल्हा तथा तालुक्यातील पथक किंवा उपपथक निवड केल्यास सादर केलेला अर्ज अपात्र ठरेल. तर तुमच्या निवासीच्या ॲड्रेसमध्ये किंवा निवासीच्या पत्त्यामध्ये तुमच्या हद्दीमध्ये जे पोलीस स्टेशन येत असेल त्या हद्दीमध्येच अर्ज करायचा आहे. ते तुम्हाला PDF फाईलमध्ये एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. त्यानंतरच ऍप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन करताना आधी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, युनिट किंवा झोन सिलेक्ट करायचं आहे आणि पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट पोलीस स्टेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या हद्दीत किंवा तुमच्या एरियामध्ये जे पोलीस स्टेशन येत असेल ते पोलीस स्टेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते PDF फाईलमध्ये एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. त्यानंतरच तुमचं पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. नाव टाकताना आधी आडनाव टाकायचं आहे, स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि वडिलांचं नाव टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायची. सिलेक्ट जेंडर वरती क्लिक केल्यानंतर मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आधार नंबर टाकायचा आहे आणि एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट एज्युकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमची कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. त्यानंतर तुमची 12वी झालेली असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुमचे जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं तुमच्या संपूर्ण परमनंट ॲड्रेस या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर प्रोफेशन किंवा तुमचा व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट प्रोफेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथं कामगार असेल, फार्मर असेल, स्वतःचा बिझनेस असेल, प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल, हाऊसवाईफ असतील, डॉक्टर असेल, ॲडव्होकेट असेल किंवा ऑदर असेल तर तुमचा जो बिझनेस असेल किंवा व्यवसाय असेल तो व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे. व्यवसाय सिलेक्ट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायची आणि टेक्निकल सर्टिफिकेट नंबर सिलेक्ट करायचा आहे. टेक्निकल सर्टिफिकेट मध्ये तुमच्याकडे किती टेक्निकल सर्टिफिकेट आहे त्याची संख्या सिलेक्ट करून घ्यायची. जर एक सर्टिफिकेट असेल तर 1 सिलेक्ट करून घ्यायचं आहे, 2 सर्टिफिकेट असतील तर 2 सिलेक्ट करून घ्यायचं आहे, 3 सर्टिफिकेट असतील तर 3 सिलेक्ट करून घ्यायचं आहे. टेक्निकल सर्टिफिकेट मध्ये तुमचं ITI झालेलं असेल तर तुमच्याकडे एक प्रमाणपत्र असेल आणि जर तुमचं ITI प्लस खेळामध्ये प्रावीण्य मिळविलेले असतील तर तुमच्याकडे 2 सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला 2 सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि जर तुमचं ITI झालेलं असेल, खेळामध्ये प्रावीण्य मिळविलेले असतील किंवा माजी सैनिक असेल तर असे 3 सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला 3 सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं संख्या सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि तुमच्याकडे जर टेक्निकल सर्टिफिकेट नसेल तर नील हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ किंवा जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट डेट ऑफ बर्थ वरती क्लिक केल्यानंतर तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख या कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्यायची. हाईट किती ते सेंटीमीटर मध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर यापूर्वी तुम्ही होमगार्ड मध्ये होता का, यापूर्वी होमगार्ड मध्ये असतील तर हो या ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि होमगार्ड मध्ये नसतील तर नाही हा ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपला रेकॉर्ड हा सक्सेसफुली ऍड झालेला आहे किंवा नोंदणी ही सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओके ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट डाउनलोड करायची आहे. प्रिंट डाउनलोड करण्यासाठी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. तर तुम्हाला या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची किंवा PDF फाईल
फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे। ज्या ठिकाणी उमेदवाराची सही असं नाव लिहिलेलं असेल तिथं तुमची सिग्नेचर करून घ्यायची। खाली नाव लिहिण्यासाठी जागा दिलेली असेल तिथं तुमचं संपूर्ण नाव लिहून घ्यायचं आहे आणि हा फॉर्म ज्या वेळेस तुम्ही शारीरिक चाचणीसाठी जाल त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म सोबत घेऊन जायचा आहे। त्यानंतर जी डॉक्युमेंट मागितलेली असतील ती डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे। तर अशा पद्धतीने अगदी काही मिनिटात तुम्ही होमगार्ड या पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।